नागलक्षणे 294 अध्यायात नागदेव नाग लक्षणे सांगतात. नागाची उत्पत्ती, दंशाचे प्रकार, अशुभ लक्षणे, मर्मस्थळे इत्यादी माहिती या ठिकाणी दिली आहे. शेष, वासुकी, तक्ष, कर्कोटक, पद्म, महापद्म, शंखपाळ, कुलिक असे 8 नागश्रेष्ठ आहेत. यातील पहिले 2 ब्राह्मण, नंतरचे 2 क्षत्रिय, 5वा असा वैश्य व शेवटचे 2 शूद्र असतात. वासुकी हा कुंतीकडून भीमाचा पूर्वज तसेच समुद्र मंथनाच्या वेळी याला दोर बनवले होते. शेषावर श्रीविष्णूंची योगनिद्रा चालते. लक्ष्मण बलराम हे शेषाचे अवतार आहेत. अभिमन्यूचा पुत्र परीक्षित याला लक्षकाने दंश केला होता. अर्जुने त्याला खांडवनातून हद्दपार केले होते. जन्मल्याचं सर्पसूत्र त्याच्या नाशाआधीच झाले होते. कटोकाचा उल्लेख नल दमयंती आख्यानात नलाला दंश करणारा नाग म्हणून येतो. याच्या दंशामुळे नलाच्या शरीरात काली बाहेर पडला व नलाला अज्ञावतास कोणी ओळखलं नाही. 4 वर्णांचे हे नाग क्रमशः 1000, 800, 500, 300 फण्यांचे झाले. त्यांचे 500 वंश आले. सापाचे फणी, मंडली, रजील असे 3 भेद असतात. अनेक क्रम वात, पित्त, कफ प्रधान आहेत. यांच्यावर चक्र, हल, छत्र, स्वस्तिक, अंकुश अशी चिन्ह असतात. घोणस सर्प विविध मंडलाने चित्रित असतो. या दीर्घकाय व मदगामी असतो. रज्जित, स्तिग्न, अर्धभागी, पार्श्वभागी, रखनी, सुशोभित असतो. इतर सर्प मिश्रित, चिन्हयुक्त असतो. याचे अनेक उपप्रकार होतात. आषाढ, श्रावण, भाद्रपदी सापाची गर्भस्थिती. 4थ्या महिन्यात सर्पिणी 240 पर्यंत अंडी घालते. अंडातून पिल्ले बाहेर येतात. इतर सर्पगण त्यातील बरीच खाऊन टाकतात. कृष्ण सर्प डोळे उघडल्यावरच अंड्यातून बाहेर येतो. 12 दिवसात तो ज्ञान प्राप्त करतो. 20 दिवसांनी त्याला दात येतात व तो दंश करण्यास सक्षम होतो. 6 महिने साप नवीन कातडी ढांकतो व जुनी जीर्ण टाकतो. सापाच्या दाढा व दात विषयुक्त असतात. सापाचे आयुष्य 120 वर्षापर्यंत असते. शेषापासून शंखपालापर्यंत नाग प्रत्येक वाराचा स्वामी मानला आहे. सर्प हे 4 प्रकार आहेत. दंशाच्या जागी 1, 2, 3 भोके असल्यास नाग विषारी समजावा. जिथे दंशखोन नाही तो बिनविषारी समजावा. विषदंश वेदनात्मक रक्तस्राव करणारा असतो. इथे विषारी बिनविषारी सापाचे वर्णन, त्याच्या निवासस्थानी याचीही माहिती सांगितली आहे. सापाची वसने देव मंदिर, शून्यगृह, वारुळ, उद्यान, वृक्षांची कोटर, स्मशान, नदी, सागर, द्वीप, गृह, कमलवन, पर्वत, शिखर, जीर्णविहिरी, जीर्ण प्रकार, बांबूचे बेट, वड, जांभूळ, औदुंबर इत्यादी ठिकाणी चंदन, केवडा यांच्या सानिध्यात साप आढळला. जुन्या दगडी भिंतीतील भिडे व शेतातील बिळातून दगडाच्या कपरातून साप राहतात. इंद्रिया, छिद्र, मुख्य, हृदय, कुंशी, गिवक, मूल, तालू, ललाट, ग्रीव, शीर, नाभी, पाया येथील दंश अशुभ असतो. नंतर विष उतरवणारी मंत्र, ध्यान व औषधी यांचे वर्णन सांगितले आहे. ओम नमो भगवते नीलकंठाय. शौ हिम ओम हौ हा गरुड मंत्र. हम यम वम लरम लम पंचाक्षरी मंत्र राज आहे. त्यालाच व्यस्तिस्थ भूषण मंत्र असे नाव आहे. पक्षी महापक्षी विवे स्वाहा. पक्षी महापक्षी शिशी स्वाहा असे पक्षीराज ग्रहाचे मंत्र आहेत. पक्षीराजाय विद्महे पक्षीदेवाय धीमहि तन्नो गरुडा प्रचोदयात ही गरुड गायत्री. ओम नमो भगवते लीलकंठाय चिहा अमलकंठाय ची सर्वज्ञकंठाय ची शीप ओम स्वाहा अमिलीनीलट कंठाय नैक सर्प विषपहाय नमस्ते रुद्र मनवे हे विष उतरवण्याचे मंत्र आहेत. साप उंदीर यांचे विष जगम विष, स्थावर विषचे अनेक प्रकार आहेत.